हॅलो माय ब्युटी, स्वागतम सुस्वागतम. तुमचा माझ्या चॅनल पुणेरी तडकामध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर कोरफडची एक अशी घरगुती पद्धतीने तयार केलेली एक DIY घरेलू नुस्खा शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांसंदर्भात कोणत्याही समस्या असतील, जसे की केस गळती आणि अवेळी येणारा पांढरे केसांचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर केसांना दोन तोंडी येणे, अशा प्रकारच्या भरपूर समस्या असतात आणि त्याचबरोबर जो केसांमध्ये कोंडा होतो त्या पण समस्या तुमच्या दूर होतील. त्यासाठी आपण इथे कोरफडचा तर वापर करणारच आहे, पण त्याबरोबर आम्ही आणखी एक असा पदार्थ वापरणार आहे ज्यामुळे तुम्हाला हा पॉवरफुल नुस्खा खूपच फायदेशीर ठरणार आहे. चला मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. इथे आपण कोरफड घेतलेलं आहे. सर्वप्रथम स्वच्छपणे कोरफड धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला कट करायचं आहे. साईडचे जे काटे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि इथं बघा मी कोरफड जे घेतलेला आहे ते खूपच कवळा आहे. इथे बघा ह्यातला आपण एकच हिस्सा, एकच भाग कोरफडचं वापरणार आहे. आता सर्वप्रथम आपण जे कोरफड स्वच्छ करून घेतलेलं होतं त्याचे छोटे छोटे तुकड्यांमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता बघा आपण एकच भाग कोरफडचा कट केलेला आहे. आता हे जे कोरफड आहे कट करून बघा आपल्याला जेवढा हवा होता तेवढाच तयार झालेला आहे. आपल्याला एकच चमचा इथे कोरफडचा आपण वापर करणार आहे. आता हे सगळं कट केलेलं कोरफड आता एका आपल्याला वाटीमध्ये ठेवायचं आहे. इथे माझ्याकडे छोटूसं लहानसं गाळण आहे, त्यामध्येच मी हे कोरफड घालून ठेवत आहे. नंतर आपल्याला ह्यामध्ये वापर करायचा आहे ते आहे कोकोनट ऑइल, म्हणजे नारळाचं तेल. हे बघा नारळाचं तेल प्रत्येकाच्या घरी इझिली भेटतं, म्हणून आपण इथं नारळाचा तेलचा वापर केला आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडत्या दुसऱ्या कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. इथे बघा आपल्याला 2 मोठे चमचे तेल लागणार आहे. आपण हे जे तयार करत आहे ते फक्त एकाच वेळेसाठी आहे. अगर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल आणि जास्त बनवायचं असेल तर त्याची तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. आता ही पहिली प्रिपरेशन तयार झालेली आहे, पण ह्यामध्ये आपल्याला आणखी एक पदार्थ घालायचा आहे. ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका. आता आपल्याला इथे लागणार आहे एक पॅन. इथे मी लोखंडाचं पॅन घेतलेलं आहे. ह्याचं कलरवरूनच तुम्हाला ओळखलं असणार हे लोखंडाचं आहे. आता बघा त्याऐवजी तुमच्याकडे लोखंडाचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारची पळीसुद्धा घेऊ शकता. पण जेवढं ही लोखंडाचं घेतलं तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. त्यामध्ये आयर्न असतं, ते आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. आता बघा नेक्स्ट स्टेपसाठी मी इथे किचनमध्ये आलेली आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा, त्यावर आपल्याला हे पॅन ठेवायचं आहे. आता बघा माझं थोडं पॅन हे हलत होतं, त्यामुळे त्याला सपोर्टला मी एक छोटीशी वाटी तिथे ठेवलेली आहे. आता हे पॅन व्यवस्थित सेट झालेलं आहे. पॅन थोडं गरम केल्यानंतर आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि त्यामध्ये आपण जे नारळाचं तेल घेतलेलं होतं 2 मोठे चमचे ते आता इथे घालायचं आहे. तेल आता हलकं गरम झालेलं आहे. कट करून ठेवलेला कोरफड आता ह्या वेळेला ह्या तेलामध्ये घालायचं आहे. आता हे कोरफड जे आहे तेलामध्ये छानपैकी शिजत आहे, तोपर्यंत ह्यामध्ये दुसरा कोणता पदार्थ आपण घालणार आहे ते पण बघूया. पण आता ह्याला बघा थोडंसं आपण गरम होऊ दिलेलं आहे. आता ह्याला मी अधीमधी आपल्याला चालवायचं सुद्धा आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. कलर छान बदललेला आहे. ह्या तेलामध्ये जो दुसरा पदार्थ घालायचा आहे तो आपल्याला 2 मिनिटानंतर घालायचा आहे. कोरफडाबरोबर घालायचा नाही, ते म्हणजे लवंग. लवंग हे केसांना मजबूत करतात, त्यांची मुळे दाट करतात, त्याचबरोबर डॅन्ड्रफ असेल ते सुद्धा दूर करते. दिसण्यामुळे एकदम छोटीशी वस्तू आहे, पण ह्याचे फायदे खूपच चांगले आहेत. लवंग घातल्यानंतर आता आपल्याला ह्या तेलाला लगेचच कमी ठेवायचं आहे, अन्यथा बंद करायचं आहे. कारण ह्यामध्ये जेव्हा आपण लवंग घातलेलं आहे ते बाहेर उडतात. आता इथे बघू शकता खाली एक लवंग बाहेर उडून पडलेला आहे, कारण बघा ते लगेचच शिजले जातात.
फ्राय होतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची बारकाईने विचार करायचा आहे. अगर ह्याला आपण जास्त ओव्हर फ्राय केलं तर ह्याच्यातले जे पण प्रोटीन विटॅमिन्स आहेत सगळे निघून जातात. इथे बघा एक लॉंग बाहेरून पडलेला आहे, पण आता हे पण आपण पुन्हा ह्या तेलात घालणार आहे, कारण हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण ह्याच्यातले जे पण प्रोटीन्स आहेत, घटक आहेत, ते आपल्या केसांसाठी वरदान आहे. आता हे पॅन थंड होण्यासाठी ठेवून टाकायचं आहे. ह्याच्यातलं तेल थंड झालं की पुन्हा त्याला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. आता इथे बघा मी हात घालून दाखवते. तेल नॉर्मल थंड झालेलं आहे, हलकंसं कोमट गरम आहे. इथे एक वाटी घेतलेली आहे, त्यावर छोटूसं मी गाळण आणलेलं आहे, ते ठेवायचं. आणि त्यानंतर आपण जो आता तयार केलेला होता कोरफडीचा तेल आता इथे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे बघा मी 1 टाईम यूजसाठीच तयार केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचा डबल क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता. आता इथे बघा हा जो तेल तयार झालेला आहे, तर ह्यामध्ये आपण हवं तर तुम्ही असंच घालू शकता. पण तुमचे केस अगर ड्राय रफ आहेत, शाईन अजिबात केसांना नाही, तर त्यामध्ये आणखी एक पदार्थ तुम्हाला वस्तू घालायची आहे, ज्यामुळे तुमच्या केसांना खूप शायनिंग येणार. आता बघा हा जो तेल आहे खूपच सुंदर दिसत आहे आणि एकदम ह्याचा वास पण चांगला येत आहे. आता हे तेल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हा तेल आपल्या केसांना अप्लाय करणार तर तेव्हा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही, इतके चांगले रिझल्ट पहिल्याच वेळेला येतील. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे विटॅमिन ईचं कॅप्सूल. आता बघा हे जे कॅप्सूल आहे इझिली मेडिकलमध्ये पण भेटतं. इथे मी एकच कॅप्सूल घेतलेला आहे. आता बघा आपण हे जे कॅप्सूल वापरत आहे ह्यामुळे आपल्या केसांना चांगली शाईन येणार. जे पण केसांचा रफनेस आहे ते पूर्ण निघून जाईल. आता इथं कॅप्सूलला कट करून त्यामध्ये जे पण ऑइल आहे ते पूर्ण आपल्याला या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हे जे आपण ऑइलमध्ये कॅप्सूल घातलेलं आहे त्यानंतर छानपैकी हे जे तेल आहे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला अप्लाय कसं करायचं चला ते पण बघूया. सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्यायची. केसांना पाटिंग करत प्रत्येक मुळांना हा तेल व्यवस्थित लागेल त्या पद्धतीनं पाटिंग करत करत पूर्ण मुळापर्यंत केसांना व्यवस्थित लावायचं आहे. हलकीशी 5 मिनटं चंपी मालिश करायची आहे. तेल आणि मालिश असलं ना तर क्या कहना एकदम चांगला रिझल्ट येतो आणि तुम्ही हवं असेल तर पूर्ण रात्रभर ठेवू शकता.